नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणाल ही इतके दिवस कुठे गेली आहे, तर थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल की मी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीत बिझी होते. कुठल्या गोष्टीत बिझी होते, मी काय केलं, हे सगळं तुम्हाला आता पुढं व्हिडिओमध्ये समजणार आहे की मी काय काय केलं, मी माझ्या मुलीसाठी नवीन काय करून दिले, कुठला बिझनेस सुरू करून दिला आहे, हे सगळं तुम्हाला आता पुढं समजणार आहे. तर याच्यासाठी काय करूया, आपण पहिल्यापासूनच थोडं बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की मी या 1-1.5 महिन्यात किती बिझी होते ते, आणि मी माझ्या मुलीसाठी काय केलं आहे, आणि कसा नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे, आणि पहिल्या दिवशीच एवढं कस्टमर कसं आलं आहे. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. घरात आमच्या बाहेरच छोटीशी बाग होती. सगळीकडं झाडं, गवत, माती सगळं असं पडलं होतं. त्यातनं झाडंही खूप छान आहेत आमची होती म्हणजे. पण ती सगळी आता आम्ही काय केलेली आहेत, काढून तिथं आता कृपासाठी कॅफे तयार करतो आहे, किंवा अक्षय तृतीयेला आम्ही केलेला आहे. 19 एप्रिलला कॅफेचं आम्ही उद्घाटन नाही केलं, पण त्या दिवशीपासनं आमचा बिझनेस आम्ही सुरू केला. उद्घाटन जर करायचं असेल, कोणाला बोलवायचं असेल, तर आम्हालाच खर्च पडला असता. म्हणून ही नवीन टेक्निक मी केलेली आहे, किंवा नवीन एक आयडिया केली की कस्टमर डायरेक्ट येतील, की आपल्यालाच त्या दिवशी प्रॉफिट होईल. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच आपला बिझनेस होणं गरजेचं आहे, आणि याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जर खरंच आपल्याकडं खूप पैसे आहेत, खूप इन्व्हेस्ट करणार आहोत, तर नक्की तुम्ही ओपनिंग करा. पण आम्ही असं केलेलं नाही आहे. काय केलं हे सगळं पुढं सांगूया. आणि असं हे सगळं लूक बदलून आम्ही अशा प्रकारे घरच्या घरी कॅफे, बाहेरच्या साईडला आणि आत आम्ही आहोत, म्हणजे तिच्याकडं लक्ष पण राहतं, कृपाकडं कोण आलं आहे, कोण गेलं आहे. हे पॅम्पलेट आम्ही काढलं होतं की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही काय करतो आहे, बिझनेस सुरू करून पहिल्या 5 ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू. कशावर? 200 रुपयाच्या बिलावर. मग असे आपले भरपूर कस्टमर झाले बरं का. आणि हे जे काही गिफ्ट्स आहेत ते आम्ही जाऊन स्वतः खरेदी केले, आणि स्वतः कृपानं सगळं पॅकिंग केले, रात्र जागून. कृपानं खूप कष्ट घेतलेत त्याच्यावर. आणि हे आता रात्री कसं दिसतं, रात्रीसुद्धा लाईट लावून घेतलेले आहेत. हे असं सगळं आमचं कॅफे. आता श्रद्धा कॅटर्स हे आमचं आधीपासूनच आहे. 20-25 वर्ष आम्ही बिझनेस करतो. मिस्टर बिझनेस करत आहेत, आणि आमच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली कृपानं स्वतःचं व्हेंचर सुरू केलेलं आहे, कृपा पावभाजी सेंटर. पहिला 1 वर्ष आमचं होतं कृपा पावभाजी सेंटर. ते फक्त टेकअवे होतं, की लोक येऊन घेऊन जायची, पण खायचं असेल तर थोडा प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून मग आम्ही काय केलं, बाहेरचं सगळंच तिथलं बदललं, आणि असं आमचं छान छोटंसं कॅफे घरातच. म्हणजे काही अडचण आली तर आम्ही आत आहोतच दोघं तिच्यासाठी. आता किचन ब्रिंग्स फॅमिलीज टुगेदर, असे स्लोगन्सचे गिफ्ट मला माझ्या बहिणीनं दिलेत. असं छोटंसं कॅफे आपण सुरू करतो आहे, केलेलं आहे. आता जे घरात थोडंफार साहित्य होतं त्याचंच तिथं ठेवलं, कारण जरा 4 लोक येणार तर काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे, गारमाठ पाणी प्यायला. आणि असे हे स्लोगन्स हे माझ्या बहिणीनं मला दिलेलं आहे. आम्ही तिला राणी म्हणतो. तिनं मला, आणि जे मला खूप किती दिवस हवं होतं, मी शोधत होते पण मला मिळालं नाही, आणि मला खरंच मनापासून ते हवं होतं. आणि खरंच मनापासून एखादी वस्तू हवी असेल तर ती आपल्याला अशी मिळते. वरची फ्रेम होती ती आम्ही ऑनलाईन मागवली होती, ती सहज मिळाली होती. आणि अशा प्रकारे सगळं कॅफे हे रात्रीचं आहे सगळं. सध्या 2 टेबल आणि छोटंसं पुढे एक छोटंसं टेबल आणि 2 खुर्च्या असं आम्ही लावलेलं आहे. टेक अवे तितकंच सुरू आहे. आणि हे आम्ही त्या दिवशी ज्यांना गिफ्ट मिळाले त्या सगळ्यांचे आम्ही फोटो काढून ठेवलेले आहेत, कारण खूप धावपळ सुरू होती, पळापळ सुरू होती, ऑर्डर्स पण होत्या, आणि आलेल्यांना पण गिफ्ट पण द्यायचं होतं. असा सगळा दिवस म्हणजे खूप धावपळीत दिवस गेलेला आहे. पण अतिशय सुंदर बिझनेस झालेला आहे. जर तुम्ही ओपनिंग केलं तर आपलेच पैसे खर्च होतात. चला पुढं आपण आता तुम्हाला समजलं असेल की मी कुठं बिझी होते,
की आम्ही ज्या क्षेत्रात इतके वर्ष काम करतोय तर त्याचा उपयोग आम्ही आमच्या मुलीसाठी करून दिलेला आहे. दोघांनी काय केलं आणि त्यात तिला खूप आवड आहे. ती 1 वर्ष घरातनं करत होतीच टेकअवे, की क्लास कॉलेज हे बघत ती संध्याकाळचं 3-4 तास पावभाजीचं टेकअवे करत होती. मोठे मोठे ऑर्डर्स पण घेत होती ती. पण आता काय झालं, तिची 17 तारखेला BComची लास्ट इयरची परीक्षा झाली आणि 19 तारखेपासून तिचं लगेच हे व्हेंचर सुरू झालं, की याच्यात तिला खरंच तिचं ड्रीम होतं की माझं एक छोटंसं कॅफे असावं. सध्या आम्ही घरातनं करतोय. उद्या खरंच खूप अजून प्रतिसाद मिळाला तर नक्कीच बाहेर मोठं तिचं कॅफे होईल याची मला खात्री आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर एखादा छोटासा बिझनेस करायचा आहे. आता आपलं काय होतं की मीही आधी हे खूप म्हणजे माझं एकदा करून झालं होतं की माझं हॉटेल होतं, ओपनिंग केलं. तिथं काय होतं की आपण आपलाच पैसा खर्च करतो, की लोकांना इन्व्हाइट करतो, लोक येतात, आपल्याला काहीतरी गिफ्ट देतात, खातात, जातात. पण तेच परत आपल्याकडं ॲज अ कस्टमर म्हणून येतील याची खात्री नाही. मग मी काय केलं, हिला काय म्हणलं की आपण असं करूया की आपण जे येणार त्यांना गिफ्ट देऊया. आणि आजकाल सगळीकडे बघितलं की साड्याच्या दुकान असेल तिथं सुद्धा गिफ्ट, आकर्षक वस्तू, आकर्षक गिफ्ट, कुठलंही जिथं जाल तिथं हा ट्रेंड सुरू आहे सध्या. म्हणून आम्ही ह्या पद्धतीनं 19 तारखेला ओपनिंग करायचं ठरवलं, की फक्त पॅम्पलेट्स टाकले, व्हॉट्सअप जे काही सोशल मीडिया आहे सगळ्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर टाकलं की या तारखेला सुरू होतंय. 200 रुपयाच्या खरेदीवर तुम्हाला काय होणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. मग अशा तऱ्हेनं जवळचे लोक आलेच, अजून येणारे जाणारे बघत होते, पॅम्पलेट थ्रू आले. असा करत त्या दिवशी खरंच एवढा बिझनेस झाला की मला अजिबात वेळ नव्हता की कुणाला एवढं एंटरटेन करत बसायला. गिफ्ट पण आम्ही कशी दिलीत बघा, पटपट पटपट देऊन फोटो काढले, थोडंसं शूटिंग करायला हवं होतं, तो काहीही वेळ मिळाला नाही, थोडी गडबड झाली. पण मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करताय तर त्याच्यासाठी असं ओपनिंग करून लोकांना बोलवून पैसे खर्च करण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर तुम्ही काही केलं तर निदान ॲटलिस्ट पहिले दिवशीपासूनच तुमचं कस्टमर नक्की सुरू होईल. आता कृपानं काय केलं की कृपा पावभाजी तिची आहेच, स्पेशल आहेच, त्याबरोबर संध्याकाळी तिनं सँडविचेसचे प्रकार ठेवले, कारण ऑप्शन पाहिजेत आपल्याकडे आल्यानंतर. आणि सकाळी आम्ही काय करतो, आलू पराठा, थालीपीठ, दही खरडा आणि छोले भटुरे आधी ठेवले, पण आता गॅसच्या ह्याच्यामुळं फक्त रविवारी आम्ही छोले भटुरे ठेवतो. आता त्या सगळ्याचे पण आपण व्हिडिओ घेणार आहोत. अजून त्याबद्दलची तुम्हाला काय माहिती हवी असेल तुम्ही मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला माझ्या परीनं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. पण त्यातनं जर मला खरंच उत्तर द्यायला वेळ नाही झाला तर थोडं समजून घ्या, कारण नवीन बिझनेस आहे आणि अजून मला तिच्याबरोबर तेवढं काम करायला लागतं, कारण अजून ती लहान आहे. तिला एक छान मी बिझनेस सेट करून दिलेला आहे. अशा प्रकारेच मी माझे बाकीचे सुद्धा व्हिडिओ असतात की जे माझ्या मैत्रिणींना थोडाफार जरी त्याचा उपयोग झाला किंवा होऊ देत याच्यासाठी मी काम करत असते. तर थोडेसे व्हिडिओ पुढं मागे येतील, पण नक्की येतील. आता तर नक्की काय करा, जे व्हिडिओ येतील ते नक्की बघा. व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, की ज्यांना नवीन बिझनेस करायचं तर त्यांना अशा पद्धतीनं नवीन स्टार्टअप करता येईल. छोटं आता आमच्या घरात जागा होती बाहेर म्हणून आम्ही तिथल्या तिथं हा स्टार्टअप केलेला आहे. तसं त्यांना छोटी जागा आहे करा, जागा नाही आहे तर तुम्ही घरातून टेक अवे सुरू करा. वर्षभर सुद्धा तिला खूप चांगला रिस्पॉन्स होता. टेक अवे सुद्धा तुम्हाला करता येतो. त्याचे व्हिडिओ मी आधी तुम्हाला म्हणजे शेअर केलेलेच आहेत. चला काय करूया आता, पुढच्या वेळी मी येईन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत काय करा, मला बाय बाय करा, टाटा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओला.